तर नमस्कार मंडळी, मी आणि माझे सासरे गेलो होतो साकूरला, कारण मला ॲब्रो करायचे होते आणि चप्पल देखील घ्यायची होती. तर आधी ॲब्रो केला, नंतर चप्पल घ्यायला गेलो होतो आणि नंतर आम्ही गेलो होतो किराण्याच्या दुकानामध्ये. तर आम्हाला घ्यायचा होता किराणा, त्यासाठीच गेलो होतो तिथे. जो काही किराणा हवा आहे ना, तो सगळा किराणा तिथून घेतला, पॅक करून घरी आलो. आणि घरी आल्यावरती संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असं गरम गरम पिठलं बनवलं होतं, कारण खूप जास्त भूक लागली होती. मस्तपैकी जेवणं वगैरे केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला खूप अशी घराची डीप क्लिनिंग करायची होती, म्हणून आधी घेतलं होतं घर पुसायला. आणि वेदा बघा किती छान अशी सोफ्यावर बसली होती. नंतर मला बटाट्याचा किस देखील बनवायचा होता, म्हणून छान बटाटे उकडून घेतले. आणि मी एकटीच होते किस बनवण्यासाठी, त्यामुळे मग माझी चालली होती सगळी धावपळ करायची किस करण्यासाठी. तर छान बटाटे सोलून घेतले होते. नंतर मी सुरुवात केली बटाट्याचा किस बनवण्यासाठी. तर मस्त असा उन्हामध्ये किस वगैरे बनवला आणि त्याच्यावरती काही जागा झाली नव्हती, म्हणून परत खाली ओढणीवरती पण मी थोडासा किस बनवला होता. तर सगळा किस वगैरे बनवून झाला आणि नंतर मला मारायच्या होत्या कपड्यांच्या घड्या, कारण मी त्या दिवशी खूपच सारे कपडे धुतले होते. मस्तपैकी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे मारल्या, ब्लँकेट्स वगैरे होते त्याच्या पण घड्या मारल्या. आणि त्या सगळ्या घड्या मारून झाल्या होत्या. माझ्या छोट्या नंदबाई येणार होत्या, तर त्यांना आणायला माझे चुलत सासरे गेले होते आणि वेदा देखील गेली होती त्यांच्यासोबत. तर संध्याकाळी ते आले होते. ते आल्यावरती छान असं त्यांना सरबत बनवायला घेतला होता. आणि वेदा बघायची तिची तर लोटबोड असणारच मध्ये. मस्त असं थंडगार सरबत वगैरे घेतला. आणि नंतर मी त्यांना थोडंसं किराणा तिकडून आणायला लावला होता, कारण लाकडी घाण्यावरचं तेल वगैरे आणायचं होतं. तर त्याच बॉटल आम्ही इथे पाहत होतो. सगळं असं सामान मस्तपैकी ठेवून दिलं आणि असा आमचा दिवस गेला. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बघा.